हॅलो नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला अगदी छान जाऊ दे, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत. आजच्या या जगामध्ये आपण स्वतःकडे किती लक्ष देतो हे मी खूपदा तुम्हाला म्हणते की आधी स्वतःकडे लक्ष द्या आणि नंतर मग बाकीची सगळी कामं करा. नेहमी आपण कामाच्या मागे पळतो आणि स्वतःच्या हेल्थकडे लक्ष हे राहून जातं. मग जसं खूप सारा वाढलेला आता हेअर लॉस असू देत किंवा आय साईटचा प्रॉब्लेम जो मला सुद्धा सुरू झाला आणि आता मला समजलं की थोडं ब्रेक घेणं देखील गरजेचं आहे आणि स्वतःवर देखील काम करणं गरजेचं आहे. इव्हन असं होतं की कमी वयातच सगळ्यांचे केस पिकू लागतात. खूप सारी कारणं आहेत. डोळ्यांखाली वर्तुळे येण्याची खूप सारी कारणं आहेत. सगळ्याच गोष्टी आपण प्रोडक्टने किंवा ह्या गोष्टीने कव्हरअप नाही करू शकत. कधी कधी आतून सुद्धा त्या गोष्टी आपल्याला आपल्या शरीराला पुरवाव्या लागतात जेणेकरून तो इफेक्ट दिसेल. सध्याची जीवनशैली इतकी बिघडलेली आहे प्रत्येकाची की प्रत्येक जण धावतोय म्हणजे पैशांच्या मागे, आणि मीही तेच करते आहे. कारण का आपल्याला असं असतं की आपण एक बेस्ट लाईफस्टाईल जगण्यासाठी किंवा आपल्या फॅमिलीसाठी आपल्यासाठी आपली ड्रीम लाईफस्टाईल जी असते ती अचीव्ह करण्यासाठी आपण प्रयत्न करत असतो. म्हणजे प्रत्येकाने करणं भाग आहे आणि प्रत्येक आयुष्यात आलंय तर काहीतरी करून दाखवण्यासाठी आलोय. आपण आयुष्यात खूप सारे प्रॉब्लेम्स येतात. आपण जे गोल ठरवलेलं आहे किंवा जे एम आहे ते साध्य करताना खूप सारे प्रॉब्लेम्स येतात, पण त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावते ते म्हणजे आपलं शरीर. आपलं शरीर निरोगी असेल, मस्त असेल, छान असेल, एनर्जीने भरपूर भरलेला असेल तर आपल्याला त्या आपल्या गोलपर्यंत जाता येतं. पण तेच जर प्रॉब्लेमॅटिक ठरलं, म्हणजे अगदी श्वास घेणं देखील प्रॉब्लेमॅटिक ठरलं तर मग आपण काहीच करू शकत नाही. सध्या प्रदूषण इतकं वाढलेलं आहे की जी दूषित हवा आपण घेतो, ज्यामुळे आपली फुफ्फुसं कमजोर होतात किंवा खराब होतात आणि त्यामुळे आपल्याला अस्थमा, दमा, त्याच्यानंतर रिस्पिरेटरी इन्फेक्शन्स, रिस्पिरेटरी प्रॉब्लेम्स, खूप साऱ्या गोष्टी आपल्याला फेस कराव्या लागतात. आणि यातून बाहेर पडणं मुश्किल आहे, कारण फुफ्फुसं खराब झाली तर श्वास घेऊन सुद्धा आपला काहीच फायदा नाही, कारण ते आपल्या शरीराला चांगला ऑक्सिजन मिळूच शकणार नाही आणि त्यामुळे आपलं शरीर ऊर्जावान किंवा त्वचेवर देखील ते इफेक्ट दिसू लागतात. ह्यासाठी काय करू शकतो? पहिले तर एक्सरसाइज, प्राणायाम, योगासन ह्या गोष्टी करणं गरजेचंच आहे. आणि ह्या गोष्टी करून देखील अशा काही गोष्टी इनटेक देखील आपण केल्या पाहिजेत ज्यामुळे आपली फुफ्फुसं क्लिअर राहतील. दूषित हवा जी आहे, म्हणजे नॉर्मल माणसाला सुद्धा आता कफ किंवा बाकीचे सगळे प्रॉब्लेम्स होऊ लागले. तर सध्या खोकल्याची सुद्धा साथ होती. बाबांना सुद्धा खूप झाला होता खोकला. नॉर्मल माणसाला हा त्रास, तर मग जे खरंच ह्या आजाराने पीडित असते जसं अस्थमा वगैरे, तर त्यांना तो त्रास किती सहन करावा लागत असेल. मग अशा वेळी आपण काय करू शकतो? काही इनटेक किंवा काही कॅप्सूल्स अशाही आहेत ज्या आपल्याला आपली फुफ्फुसं क्लिअर करायला मदत करत. त्याही 100% नॅचरल आणि कोणतेही साईड इफेक्ट नसलेला. येस, नेचर शुअरच्या ह्या लंग प्युअर कॅप्सूल्स ज्या आहेत त्या तुमची फुफ्फुसं जी आहेत ती डिटॉक्सिफाय आणि प्युरिफाय करायचं काम करतात. नेचर शुअर लंग्स प्युअर कॅप्सूल पोल्युशनमुळे होणारं जे डॅमेज आहे टिश्यूजचं ते हील करण्यासाठी हेल्प करतात. आपली जी फुफ्फुसं आहेत ती स्ट्रॉंग आणि हेल्दी बनवण्यासाठी सुद्धा बेनिफिशियल आहेत. त्यासोबतच स्मोकिंगमुळे जे कफ होतो तर त्यापासून सुद्धा रिलीफ मिळवण्यासाठी मदत करतात. आपल्या बॉडीमध्ये ऑक्सिजन सप्लाय रेज करण्यासाठी सुद्धा हेल्पफुल आहेत. जसं आपण स्किनला UV रेज पासून प्रोटेक्ट करण्यासाठी सनस्क्रीन वापरतो, थंडीत त्वचेला प्रोटेक्ट करण्यासाठी आपण गरम शॉल किंवा स्वेटर वापरतो, तसंच आपले लंग्स सुद्धा प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे. कारण ते चांगले राहिले तर आपला दीर्घ श्वास घेता येईल. आता माझं सुद्धा असंच होतं की घरी असताना जसा दीर्घ श्वास घेऊ शकते तसा बाहेर वगैरे बाजारात गेल्यानंतर असा दीर्घ श्वास मी घेऊच शकत नाही. लिटरली छोटे छोटे श्वास घेते आणि त्याच्यामुळे नंतर मला जाणवतं कुठेतरी मला ब्रिदिंगचा मध्ये मध्ये असा प्रॉब्लेम झाल्यासारखं होतं किंवा हे इश्यू होतात. मग मी जेव्हा मला हे समजलं की हा अशा लंग प्युअर कॅप्सूल सुद्धा आहेत ज्या की साईड इफेक्ट काहीच नाहीत, 100% नॅचरल आहेत, तर मी माझ्या फॅमिली डॉक्टरना विचारलं आणि त्यांना कन्सर्न केले की ह्या मी इनटेक करू शकते का. तर मग त्यांनी सांगितले की येस, करू शकता तुम्ही, कारण हे आयुर्वेदिक आहे. म्हणजे आयुर्वेदिक आणि मॉडर्न हर्ब्स याच्यापासून बनलेलं, जुने हर्ब्स आणि आपले मॉडर्न. म्हणजे आयुर्वेद हे असं आहे की तुम्हाला स्लोली इफेक्ट देतं पण ते लॉंग लास्टिंग असतं, असं माझं तरी मत आहे. मग तसंच तुम्हाला जर हवे असतील तर डिटेल्स तर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलेच आहेत, तुम्ही चेकआउट करू शकता. पण त्यासोबतच तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टर्सना विचारू शकता, त्यांच्याशी कन्सर्न करा. कारण कसं होतं की एखादी गोष्ट, एखादी साधी टॅबलेट जरी असेल तरी ती जी मी घेतल्यानंतर मला त्या टॅबलेटची काही रिॲक्शन होणार नाही, पण तुम्ही घेतल्यानंतर कदाचित होऊ शकते. कारण का प्रत्येकाची बॉडी वेगवेगळ्या गोष्टींना अगदी वेगवेगळ्या पद्धतीने रिॲक्ट करते. सो आपण हे करायलाच हवं की कोणतीही गोष्ट तुम्ही इनटेक करताना आधी तुमच्या फॅमिली डॉक्टरशी कन्सर्न नक्कीच करा.
बरं, हे तर झालं की मी तुम्हाला सांगितलं आपल्या फुफ्फुसांच्या विषयी, जसं सनस्क्रीन विषयी सांगितलं किंवा ह्या गोष्टीविषयी सांगितलं. तर नेहमी मी म्हणते की काहीही गोष्टी करताना ना, काहीही करा म्हणजे आयुष्यामध्ये कुठल्याही गोष्टी तुम्ही करत असाल आणि नेहमी आपल्याला असं वाटतं की अरे आपल्याला हे मध्ये येईल आपल्या आयुष्यामध्ये किंवा ह्या गोष्टी आपल्यापासून कंप्लीट होणार नाही, तर तसं न करता कधीही तो विचार करू नका. लोक काय म्हणतील, लोक काहीही म्हणू देत, लोक कितीही विचार केले तरी आपलं माइंड, जसं मी म्हटलं की फुफ्फुस क्लिअर असेल तर श्वास आपल्याला चांगला घेऊन तो ऑक्सिजन पूर्ण शरीरापर्यंत पोहोचला जातो. तसंच जर माइंड सुद्धा क्लिअर असेल, म्हणजे नको तो कचरा माइंडमध्ये भरून अजिबात घेऊ नका. कोण काय बोलते याचा कधीही विचार करू नका. तसा जर कचरा मनामध्ये भरला तर तुम्हाला सुद्धा मन म्हणजे आपलं भरकटत जाईल आणि आपल्याला जे हवं आहे ते मिळवता येणार नाही. मग याच्यासाठी मन शुद्ध राहावं किंवा अशा डिटॉक्सिफाय व्हावं आपलं मन, त्याच्यानंतर कोणतेही टॉक्सिक विचार आपल्या मनात येऊ नयेत असं वाटत असेल तर चांगली संगत, चांगले विचार आणि चांगल्या गोष्टी पहा. त्याच्यामुळे हे नेहमी तुम्हाला साध्य होऊ शकेल. ठीक आहे, आणि चला मग आजचा जो छोटासा व्हिडिओ आहे तो इथेच संपतो. परत एक छानसा व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासाठी हजर आहे. तोपर्यंत बाय बाय.